तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. कालची जर्नी तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल. अख्खी जर्नी मी तुम्हाला दाखवली आहे. खूप गोष्टींचा प्रॉब्लेम आम्हाला झाला, खूप गोष्टींचा त्रास आम्हाला झाला. आता आम्ही जर्नीमध्ये आज सकाळी काय होणार आहे हे दाखवणार आहे. कालचा पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की कालची जर्नी पूर्ण कशी झाली. आजच्या पार्टामध्ये आम्ही असं दाखवणार आहे की आजची जर्नी कशी होणार आहे. तर तुम्ही आमच्यासोबत पुढे राहा. आम्ही मंदिराचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो. तसं मंदिरामध्ये कॅमेरा वापरण्याची परवानगी नाही आहे, तरीसुद्धा आम्ही कॅमेरा दाखवण्याचा प्रयत्न करू आणि मंदिरामध्ये गेल्यावर आपण भेटू. आता मंदिरामध्ये काय होते काही नाही आणि तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवण्याचा मी प्रयत्न आता आम्ही मंदिराच्या दिशेने जात आहोत आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे. नवीन बांधकाम झालेलं आहे आणि खूप नवीन गोष्टी तिथं बनवलेल्या आहेत. तर चला तर मंदिरामध्ये बघूयात काय. हो दोस्तांनो, बघितलं का आपल्यासमोर एक मोठासा हत्ती मंदिरामध्ये दिसतोय आपल्याला. आपण तिथं जाऊन बघूयात हत्ती कसा आहे काय आहे. खूप सुंदर असं वातावरण मंदिराचं आहे आणि हत्तीची सोबत आपण फोटो व्हिडिओज घेऊ. चला मग हत्तीकडे जाऊ आता आपण. या ठिकाणी दर मंगळवारी मंदिरामध्ये हत्ती आणला जातो, कारण की आरतीसाठी हत्ती हा तिथे असतो. दर मंगळवारी हत्तीच्या हाताने आरती तिथे केली जाते.
इकडं खूप म्हणजे खूप ऊन आहे. आता तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. आता आम्ही बाहेर आलो, आता आम्ही नाश्ता करणार आहे. आता आम्ही इथे नाश्त्यासाठी आलो. नाश्त्यासाठी काही पण नाही उरलेलं नाही आहे, फक्त आता पोटाचे हाल आहेत. तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे फक्त मिसळ पाव, मिसळ बघू शकता कशी आहे. आता आपल्याकडं फक्त मिसळ पाव, म्हैसूर वडा एवढंच आता आपल्याला खायला भेटलं आहे. एवढंच खाऊन आपण आता निघू, कारण की इथं थांबणं धोकादायक वाटते मला थोडंसं. आपलं दर्शन झालेलं आहे, देवदर्शन झालेलं आहे, पूर्ण अभिषेक झाला, पूजा झाली, सगळं झालं, नाश्ता झाला. आता आम्ही रूमवरती जाऊन पॅकिंग वगैरे करून आता आम्ही इथून निघणार आहे. इथून निघून आम्ही नरसोबाची वाडी किंवा ज्योतिबा दोन्हीपैकी एका ठिकाणी पहिल्यांदा जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्टे करण्याचा विचार करतो आहे. तर इथून निघाल्यानंतरची पुढची जर्नी मी तुम्हाला दाखवेन, पण तो भाग असेल आपला तिसरा भाग, कारण की एकाच भागमध्ये पूर्ण दाखवणं होणार नाही. आणि तुम्हाला या ठिकाणची एक नदी दाखवतो. आता व्हिडिओच्या एंडिंगला तुम्ही ती नदी बघा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कृष्णा नदी आहे ती पूर्ण मोठी. तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो आहे नदीकडे. तुम्हाला नदी वगैरे दाखवतो, कारण की इकडं ऊन भरपूर आहे, मला सावलीत थांबून व्हिडिओ बनवावा लागायला. तर तुम्ही नदी बघा. तर आजच्या ह्या गावातला ही आपला लास्टचा स्पॉट असणार आहे. आता आपण येड्डूर गावातून बाहेर पडलो आहे. आता आपण इथून येड्डूरमधून बाहेर पडल्यानंतर आपण नरसोबाच्या वाडीला जाणार आहे. पण तुम्ही काल हा रस्ता पाहिला नसेल तर तुम्हाला मी आज हा रस्ता दाखवतो, की काल रात्री आम्ही ह्या रोडनं आलो होतो. तुम्ही बघा किती छान रस्ता आहे एकदा. आता आपण डायरेक्ट नरसोबाच्या वाडीला भेटूयात. आता नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ करेन. ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तर मी करणार नाही आता. जर काही असेल खास तर मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये. तर भेटूयात नरसोबाच्या वाडीला, पण तो माझा भाग तिसरा असणार आहे व्हिडिओचा. तुम्ही तिसऱ्या भागाची वाट बघा, मी दाखवतो तुम्हाला लगेच. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.